नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम यातील दिवस 10वा यामध्ये क्षेत्र जे आहे संख्यावरील क्रिया, घटक अपूर्णांकावरील क्रिया आणि उपघटक आहे अपूर्णांक संख्यांचा गुणाकार याविषयीचा अभ्यास करणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनातील पैसे, लांबी, तापमान इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या परिस्थितीमध्ये व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांकाचा आपला वापर करावा लागतो। तर आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते अभ्यासणार आहोत। तर थोडे समजून घेऊया। इथे तुम्हाला उदाहरण 1 जे दिलं आहे 1/4 गुणिले 8, तर यांचा गुणाकार या ठिकाणी आपला करायचा आहे। म्हणजे 1/4 त्यालाच आपण पावभाग म्हणतो आणि असे पावभाग इथं किती घेतलेले आहेत तर 8 पावभाग या ठिकाणी घेतलेले आहेत। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 पावभाग जर आपण एकत्र मिळवले तर पूर्ण एक भाग तयार होतो। म्हणजे 4 भाग जर आपण या ठिकाणी जर एकत्र केले किंवा ते 1/4 भाग जे असतील तर पोळीचे 1/4 जो भाग आहे, तर असे 4 जर तुकडे आपण एकत्र मिळवले तर पूर्ण पोळी या ठिकाणी तयार होते। तर ही पूर्ण पोळी इथे तयार झालेली आहे आणि उरलेले हे 4 भाग एकत्र मिळवले की ही दुसरी एक पोळी पूर्ण पोळी तयार झालेली आहे। आणि म्हणून इथं 1/4चे जर आपण 4 तुकडे जर घेतले तर इथं काय होते, पूर्ण एक पोळी तयार होते। मग असे इथं किती पोळ्या तयार झाल्या तर 2 पोळ्या इथे तयार झाल्या। आणि म्हणून 1/4 गुणिले 4, 1/4चे आपण 4 जर या ठिकाणी तुकडे घेतले तर इथं काय होते, 2 पूर्ण पोळ्या तयार होतात। आणि म्हणून इथं याचं उत्तर काय आलं तर 2। आणि म्हणून हा गुणाकार आपला इथे कशा पद्धतीने करायचा आहे तर पहा, 1/4 गुणिले 8, तर इथे 1/4 हा अपूर्णांक आहे आणि 8 हा पूर्णांक आहे। आणि म्हणून या अपूर्णांकाच्या छेदाने काय करायचं आहे तर आपल्याला पूर्णांकाला भाग द्यायचा आहे। आणि म्हणून 4ने जर आपण 8ला भाग दिला तर 4×1=4, 4×2=8। आणि म्हणून इथं काय राहिलं अंशस्थानी तर 1 गुणिले 2, आणि म्हणून 1 गुणिले 2 म्हणजेच 2, तर याचं उत्तर काय येईल 2। तर इथं पहा, एक पूर्ण पोळी बनविण्यासाठी 1/4चे 4 तुकडे एकत्र मिळवावे लागतात। तर मग इथं 1/4चे आपण जर 4 तुकडे जर एकत्र मिळवले तर पूर्ण पोळी तयार होते। दुसरं उदाहरण पहा, उदाहरण क्रमांक 2, 2/3 गुणिले 2 बरोबर याचं उत्तर आलेलं आहे 2। तर हे 2 कसं आलं पहा, तर 2/3 गुणिले 3 जो आहे, तर इथं 1/3 जो असेल तो 1/3चे जर आपण 3 भाग घेतले तर पूर्ण एक पोळी तयार होईल। आणि म्हणून इथं 2/3 जो आहे, तर हा गुणाकार करताना आपल्या इथं 2/3 गुणिले 3 बरोबर, मग या 3ने अपूर्णांकाच्या छेदाने काय करायचं आहे, पूर्णांकाला भाग द्यायचा आहे। तर 3×1=3, 3×1=3, आणि मग इथं 2 गुणिले 1, 2 गुणिले 1, आणि म्हणून त्याचं उत्तर येईल 2। त्याच पद्धतीने तिसरे उदाहरण पहा, 1/5 गुणिले 10, तर 1/5ला आपला 10ने गुणायचं आहे। तर इथं 1/5चे आपण जर 5 भाग जर घेतले तर पूर्ण एक पोळी इथे तयार होईल। मग असे 10 भाग जर असतील तर 1/5चे 5 भाग घेतल्यानंतर ती एक पूर्ण पोळी तयार होईल आणि उरलेले जे 5 भाग असतील 1/5चे 5 भाग, त्यापासून दुसरी पूर्ण पोळी तयार होईल। म्हणजे इथं 2 पूर्ण पोळ्या इथे तयार होतील। आणि म्हणून ते 1/5 गुणिले 10 याचं उत्तर काय येईल तर 2। आणि म्हणून हाच गुणाकार आपला 1/5 गुणिले 10। मग या अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांकाला भाग द्यायचा आहे, तर 5×1=5, 5×2=10, आणि म्हणून 1 गुणिले 2 बरोबर 2, आणि म्हणून याचं उत्तर येईल 2। तर हा गुणाकार कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्हाला नीटपणे लक्षात घ्यायचं आहे। तर अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणताना अपूर्णांकाच्या छेदाने काय करायचं, त्या पूर्णांकाला भाग द्यायचा, आणि जो आलेला भागाकार आहे तो आलेला भागाकार आणि अपूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार करा। जो गुणाकार येईल तो म्हणजे त्या दिलेल्या अपूर्णांकांचा गुणाकार असेल। आता चला पुढे आपण आयताकृती पट्टी साहाय्याने 3/5 गुणिले 1/2 हा गुणाकार कसा करता येईल ते पाहूया।
तर आपला आयताकृती पट्टी सहाय्याने पण अपूर्णांकांचा गुणाकार करता येतो. तो आता कसा करायचा ते आपण समजून घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला एक आयताकृती पट्टी घेऊन तिचे उभ्या रेषांनी 5 समान भाग करा. तर इथे जो आपला दिलेला अपूर्णांक आहे 3/5 गुणिले 1/2. तर हा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे. मग इथे काय करायचं आहे आपला, तर ही जी आयताकृती पट्टी आहे, या आयताकृती पट्टीचा आपला पहिला जो दिलेला अपूर्णांक आहे 3/5. मग इथे 5 आहे म्हणजे त्या आयताकृती पट्टीच्या आपला समान किती भाग करायचे आहेत, तर 5 भाग करायचे आहेत. म्हणजे इथं आपण जर काढली, इथे आपण ही एक आयताकृती पट्टी जर घेतली, तर याची आपला इथं पहिला जो अपूर्णांक आहे आपला 3/5, तर याचे छेद आहे 5 म्हणून याचे समान 5 भाग आपल्याला इथे करायचे आहेत. आणि म्हणून 5 भाग करण्यासाठी इथं 1 2 3 4 आणि 5 भाग झाले इथे. तर या 5 भागापैकी आपल्याला 3 भाग जे असतील, या 5 भागांपैकी 3 भाग जे आहेत ते 3 भाग आपल्याला इथे रंगवायचे आहेत. म्हणजे तो काय होईल, तर रंगवलेला जो भाग असेल तो म्हणजे काय असेल, तर 3/5. मग इथं याच्यामधले 3 भाग जे असतील ते आपण इथे रंगवून घेऊया. मग इथे या पद्धतीने आपण ते रंगवून घेतले 3 भाग. आता पहा, त्याला गुणिले 1/2. तर पुन्हा आपलं काय करायचं आहे, तर ही जी आयताकृती पट्टी आहे, तर या आयताकृती पट्टीचे पुन्हा 3/5चा 1/2 एवढा भाग आपला दाखवायचा आहे. तर मग इथं 3/5चा 1/2 भाग दाखवण्यासाठी काय करायचं आहे, तर परत या आयताकृती पट्टीचे आपलं समान 2 भाग करायचे आहेत. तर याचे आपण समान 2 भाग करूया. तर इथं समान 2 भाग करण्यासाठी इथं आडवी एक रेष या ठिकाणी मारून घेऊया. तिथे एक मी आडवी रेष मारली, तर काय झाले, या आयताकृती पट्टीचे समान 2 भाग झाले. आता या 2 समान भागापैकी आपलं काय करायचं आहे, तर एक भाग जो आहे तो इथं रंगवायचा आहे. तर या 2 भागापैकी एक भाग आपण इथे छायांकित करूया, रंगवून घेऊया. तर तो रंगवण्यासाठी मी इथं तिरप्या रेषा इथं या पद्धतीने मारून घेतो. नीट लक्ष द्या. ठीक आहे. तर या 2 भागापैकी इथे आपण एक भाग रंगवला. आता आपण पट्टीचे 2 आडवे भाग केले, त्यापैकी 3/5 भागाचेही आपण 2 समान भाग केले. त्यातील एक भाग घेण्यासाठी दोनदा या ठिकाणी रेखांकित केलेला जो भाग असेल तो या ठिकाणी आपल्या विचारामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे दोनदा जो रंगवलेला जो भाग आहे तो इथे आपल्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता इथे जी आयताकृती पट्टी आहे, तर तिचे एकूण समान भाग किती झाले, तर 10 भाग झाले. आणि त्यापैकी दोनदा रंगवलेली जे भाग आहेत ते किती आहेत, तर 3 आहे ना. म्हणजे एकूण 10 भाग या ठिकाणी जे झालेले आहेत, त्यापैकी दोनदा रंगवलेले भाग किती आहेत, तर 3 भाग आहेत. आणि म्हणून हा पूर्णांक जो आहे किंवा हा जो रेखांकित भाग असेल, दोनदा रंगवलेला जो भाग असेल, तो अपूर्णांकाच्या रूपात आपल्याला कसा लिहिता येईल, तर आता इथे एकूण समान भाग किती झाले, 10. म्हणजे इथे छेद काय होईल, 10. आणि या 10 भागापैकी दोनदा रंगवलेले भाग किती आहेत, तर 3. आणि म्हणून तो अपूर्णांक येईल, तर 3/10. म्हणजेच पहा, 3/5 गुणिले 1/2 यांचा गुणाकार काय येईल, तर 3/10. तिथं 3/5 गुणिले 1/2 यांचा गुणाकार येईल 3/10. तर सोपंच आहे. तरी ते तुम्हाला गुणाकार करताना, अपूर्णांकांचा गुणाकार करताना, 2 अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा आहे. म्हणजेच हेच उदाहरण तुम्हाला लिहिताना काय करायचं, अंश जो आहे, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजेच याला तुम्हाला कसं लिहिता येईल, तर 3 गुणिले 1 छेदस्थानी 5 गुणिले 2. आणि म्हणून 3 गुणिले 1 3 1 3 छेदस्थानी 5 गुणिले 2 5 दोन्ही 10. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 3/10. तर पहा, अपूर्णांकाचा गुणाकार सोपासा आहे. अपूर्णांकांचा गुणाकार करताना
अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहितात आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहिला जातो. आता पुढे आपण चला सराव करूया. यामध्ये काही उदाहरणं सोडवलेली आहेत, त्या उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. चला सराव करूया. यामध्ये तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. राधाने बाजारातून 56 किलो तांदूळ विकत आणला. त्यापैकी 2/7 किलो तांदूळ वापरला तर किती किलो तांदूळ वापरला? तर तिने किती किलो तांदूळ वापरला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर तिने बाजारातून काय केलं आहे? 56 किलो तांदूळ विकत आणला. तर इथं आपलं काय करायचं आहे? तर 56 किलोचा 2/7 काढायचा आहे. म्हणजे इथं आपलं काय करायचं आहे? तर 56 गुणिले इथं 56चा असं लिहूया आपण या ठिकाणी. 56चा 2/7 भाग काढायचा आहे. आणि मग 56चा 2/7 काढायचा आहे. मग इथं 56चा 2/7 म्हणजे याचा अर्थ होतो इथं चे याचा अर्थ आहे गुणिले. गणितामध्ये चेचा अर्थ होतो गुणिले. म्हणजेच 56 गुणिले 2/7. मग इथे 56चा आपला 2/7 काढायचा आहे. मग इथे 56 गुणिले 2/7. मग आता याला सोपरूप आपण या ठिकाणी देऊया. तिथं 56चा छेद काही नाही म्हणजे आपलं इथं 1 लिहिता येईल. आणि म्हणून आपले जे उदाहरण आहे तर ते काय येईल? 56/1 गुणिले 2/7. तर मग अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. आणि म्हणून इथं 56 गुणिले 2 छेदस्थानी 1 गुणिले 7 गुणाकार करून घ्या. तर इथे 56 गुणिले 2 जो आहे तर 56 गुणिले 2ला 56ची जर आपण फोड केली तर ती फोड काय होईल? तर 7 गुणिले 8 गुणिले 2 छेदस्थानी 7. इथे 7 7. मग 7ने इथे 7ला भाग द्या. हा 7 कटला, हा 7 कटला. मग काय राहिलं? तर 8 गुणिले 2 8 गुणिले 2. आणि म्हणून यांचा गुणाकार काय येईल? तर 8 दुनी 16. आणि म्हणून राधाने 16 किलो तांदूळ वापरला. तर इथे अशा प्रकारची जी गणितं असतील ते करण्यासाठी इथं दिलेला जी काही संख्या असेल तिचा दिलेला जो अपूर्णांक एवढा जो भाग असेल तो काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर दिलेल्या संख्येला त्या अपूर्णांकाने गुणायचं आहे. तर इथे 56चा आपला 2/7 काढायचा होता. तर तो आपण इथे काढला. तर तो आला 16 किलो. आणि म्हणून राधाने काय केलं? 16 किलो तांदूळ वापरला. चला पुढे आणखीन एक उदाहरण ठिकाणी आपण अभ्यासूया. आता इथं सोडवून पाहू. याच्यामध्ये सोडवा. याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यातले 1-2 उदाहरणं मी सोडवतो आणि उरलेले उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. तर त्यामध्ये पहा 1 नंबरचे जे उदाहरण आहे 1/3 गुणिले 3. तर पहा 1/3 गुणिले 3 यांचा गुणाकार आपला करायचा आहे. तर 1 नंबरचं जे गणित आहे 1/3 गुणिले 3. तर हा गुणाकार आपला करायचा आहे. तर हा गुणाकार करण्यासाठी पहा 1/3 गुणिले 3. तर इथं अपूर्णांकाच्या छेदाने इथं पूर्णांकाला भाग दिला भाग द्या आणि जो भागाकार येईल त्याचा आणि अंशाचा गुणाकार करा. तर याला आपल्याला कसं लिहिता येईल? तर 1/3 गुणिले 3. मग या 3ने 3ला भाग द्या. 3×1 3 3×1 3. मग इथं भागाकार किती आला? 1. आणि 1चा आणि अपूर्णांकाचा जो अंश असेल त्यांचा गुणाकार करा. 1 गुणला 1. इथं 1 गुणिले 1 बरोबर काय येईल? तर 1. दुसरं आणि तिसरं उदाहरण जे आहे ते तुम्ही सोडवा. चौथं उदाहरण पहा. इथे आपण घेऊया 9/7 गुणिले 7/8 बरोबर. आता पहा अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहितो आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितो. म्हणजे याला आपलं कसं लिहिता येईल? तर 9 गुणिले 7 छेदस्थानी 7 गुणिले 8. तर इथं अंश आणि छेदस्थानी 7 आणि 7 सारखा आहे. म्हणजे हा 7 आणि 7 कटला. म्हणजे 7ने 7ला भाग दिला तर 7×1 7 7×1 7. म्हणजे इथं काय राहील? तर इथं
आपलं उत्तर काय येईल तर 9/8. 9/8. तर आपलं याचं उत्तर येईल 9/8. तर इतर जे उदाहरणं असतील त्यांचा तुम्ही या ठिकाणी सराव करा. त्या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप जे असेल ते संक्षिप्त रूप तुम्ही देता येईल. म्हणजे इथं जरी तुम्ही गुणाकार जरी केला किंवा इतर जिथे तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल, तिरकस जो भाग असेल तो देता येतो, किंवा अंशस्थानी आणि छेदस्थानीची जर संख्येला समान संख्येने भाग जात असेल तर त्यांना तुम्ही भाग देऊन संक्षिप्त रूप देऊ शकता. तर त्याच्याकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. पुढचं एक शाब्दिक उदाहरण जे आहे ते शाब्दिक उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासूया. पुढचं 5वं जे उदाहरण आहे पहा. 6वीच्या 60 विद्यार्थ्यांपैकी 1/3 विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली, तर किती विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली? तर हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. सोपंच आहे. ते इथं 6वीच्या 60 विद्यार्थ्यांपैकी 1/3 विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये काय झालेली आहे प्रथम श्रेणी मिळालेली आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला तर 60चा 1/3 काढायचा आहे. आणि मग इथं 60 गुणिले 1/3 तर ते काढा. सोपंसं आहे उदाहरण, ते तुम्ही सोडवा. पुढचं जे प्रश्न आहे पहा 6वा. लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 1/4 भागाएवढी सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवरील सैनिकांची संख्या 5,40,000 असल्यास ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत सैनिकांची संख्या किती? तर सोपासा प्रश्न आहे, मोठा आहे, परंतु तुम्ही जर नीटपणे त्याचं वाचन केलं तर ते तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. तर इथं काय म्हटलं पहा तर लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. तर उत्तर सीमेवर किती सैनिक संरक्षण करत आहेत तर 4/9. आणि 4/9 म्हणजेच तुम्हाला पुढे दिलं आहे, जर उत्तर सीमेवरील सैनिकांची संख्या 5,40,000 असल्यास म्हणजे इथं 4/9 भाग म्हणजेच किती येईल तर 5,40,000 म्हणजे 5,40,000. आणि पुढे काय म्हटलं तर या सैनिकांच्या म्हणजे उत्तरेवरील सैनिकांच्या संख्येच्या 1/4 भागाएवढे, म्हणजे 1/4 भाग जो आहे त्या 1/4 भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. तर ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या किती? तर इथे आपलं काय करायचं आहे तर 5,40,000चा काय करायचं आहे तर 1/4 भाग काढायचा आहे, म्हणजेच 1/4 भाग आपल्या इथे काढायचा आहे. तर तो भाग इथे आपण या ठिकाणी काढून घेऊया. म्हणजे ते रीतमध्ये जे असेल तर इथे आपलं काय करायचं आहे तर इथे 4/9 भाग म्हणजेच 5,40,000. आणि म्हणून इथे आपला 5,40,000चा 1/4 भाग इथे काढायचा आहे. आणि म्हणून 5,40,000चा 1/4 भाग हा ईशान्येकडील भागामध्ये संरक्षणासाठी आहे. आणि म्हणून इथं 5,40,000चा 1/4 आणि म्हणून इथं 5,40,000 गुणिले, इथं चा अर्थ आहे गुणिले 1/4. आणि म्हणून इथं 5,40,000च्या खाली काही नाही म्हणजे छेद आपला 1 लिहिता येईल. मग अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा छेदस्थानी. आणि म्हणून इथं 5,40,000 गुणिले 1 छेदस्थानी 1 गुणिले 4 म्हणून 5,40,000 छेदस्थानी 4. 4ने भाग द्या. 4ने 5,40,000ला भाग द्या. तर 4ने अगोदर 5ला भाग देऊया आपण. 4 1 4. 5मधून 4 केले, 1 राहिला, वरतून घेतले 4 14, 4 त्रिक 12. 14मधून 12 गेले, 2 राहिले, वरतून घेतला 0 20. 4 पंचे 20 आणि 3 0. आणि म्हणून आपलं उत्तर आलं 1,35,000. आणि म्हणून तर 1,35,000 सैनिक हे ईशान्येकडील
भागामध्ये संरक्षणासाठी आहे. तर काही अवघड नाही आहे. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी आपला लिहायचा आहे. इतर जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्ही सोडवा आणि या घटकावर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला इथं लिंक दिलेले आहेत. तर त्या लिंक तुम्ही काय करा, लिंक ओपन करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आज आपण दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते अभ्यासलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.